प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. पारुल गुजरातींचा विश्वास, मनात असे सुगंधी सुवास. सत्कर्मांच्या मार्गावर तिचा सदैव तेजोप्रकाश. अधिकार धैर्याने ती करते प्रत्येक अडथळ्यांचा विनाश. म्हणूनच तिच्या नावाशी जोडला जातो खरा विकास. नमस्कार, न्यूज लोकतंत्र 18मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज न्यूज लोकतंत्राच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहे पारुल येती गुजराती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या चिन्हावर ते येवले शहरातील प्रभाग क्रमांक 10मधून निवडणूक लढवत आहे. एक आशेचा किरण म्हणून प्रभागातील जनता त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांचा अल्पसा परिचय जो आहे आपण या ठिकाणी देणार आहोत. पारुल गुजराती ह्या उच्च शिक्षित आहेत, युवा आहेत. त्याचबरोबर उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. येवल्यातील प्रसिद्ध उद्योजक सुशील शेठ गुजराती यांच्या त्या सुनबाई आहेत. तसेच राजकारणाचा आणि सहकार क्षेत्राचा त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि गणेश होंडा शोरूमचं ते काम पाहतात. आणि याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ आणि महत्त्वाकांक्षा हा सर्वात त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का ही निवडणूक ती कशासाठी लढवत आहेत. मला हे सांगा पारुल मॅडम, तुम्ही ही निवडणूक जी लढवत आहात तर या प्रभागातील जनतेने किंवा मतदारांनी आपल्याला मतदान का करावं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी पारुल येती गुजराती ही एकनाथ खेमचंद कुटुंब ह्या परिवारातील सून आहे. आणि माझ्या कुटुंबाचा हा येवलेकरांशी देखील 5 पिढ्यांचा संबंध आहे. माझे सासरे सुशील बन्सीलाल गुजराती हे सामाजिक, राजकीय आणि सहकार आणि विविध उद्योगांमध्ये अग्रेसर आहेत. आणि ह्याच्याच माध्यमातून मला असं वाटतं आहे का त्यांनी जे समाजसेवा आत्तापर्यंत केलेली आहे, विविध वाहनांचं उपलब्धी करून असो की अन्नदान असो किंवा विविध क्षेत्रामध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध करून देणं असो, तर हाच वारसा मला असं वाटतं आहे की मी पुढे नेऊ शकते. आणि लोकांना किंवा लोकांची समाजसेवा म्हणा की लोकांना माझा जे त्यांना समस्या आहेत त्याचं निरसन करून देणं आणि त्यांना सुरळीतपणे त्यांचं जे दिनचर्या आहेत किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत ते पार पडतील असं माझा विश्वास आहे. मला हे सांगा का आता राजकारणामध्ये अशा प्रकारे अचानक येण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? कारण तुम्ही जे आहे खूप बिझी असतात आणि तुमचा उद्योगही मोठा आहे. आणि मग अशा प्रकारे तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय का घेतला? राजकारणामध्ये येण्याचा विशेष कारण म्हणजे आपण नेहमी समाजसेवा तर करतच असतो, पण जर आपल्याला मोठ्या प्रमाणात जर एखादी समाजसेवा करायची असेल तर राजकारणाचा आणि समाजसेवाचा खूप जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की राजकारणात आल्यानंतर मी निश्चितपणे काही चांगल्या आणि मोठ्या प्रमाणावर विकास कामं माझ्या वॉर्डमध्ये मी करू शकेल. आणि जसं माझं बालपण जे आहे ते RSSमध्ये परिवारातील गेलेलं आहे. त्याच्यामुळे समाजसेवा, लोकांच्या समस्यांसाठी विचार करणं, त्यांचं निरसन करणं हे जवळजवळ आता 40 वर्षापासून माझी मानसिकता झालेली आहे. तर लोकांमध्ये फिरल्यानंतर काही समस्या आहेत जे अजूनही ज्याचं निरसन झालेलं नाही आहे. नक्कीच याच्या आधीच्या नगरसेवकांनी प्रयत्न खूप चांगले केलेले आहेत, पण कसं आहे समस्या येत राहतात, त्याचं निरसन होणं आणि होत राहतातही आणि होणंही गरजेचं आहे. त्याच्यामुळे जी मॅनेजमेंट जी मी माझ्या बिझनेसमध्ये शिकली आहे तर मॅनेजमेंट मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं आहे का जनतेचा आणि नगरपालिकेचा जो काही मिसमॅनेजमेंट असेल तो मी थोडंसं सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल. बालपणापासून राजकारणाचं असं काही अट्रॅक्शन होतं का, मी राजकारणामध्ये जावं किंवा एखादं जो आहे आपण एखाद्या व्यक्तीला पाहून किंवा ज्याला आपण म्हणतो पॉलिटिशियनला पाहून इम्प्रेस होतो, असं काही तुमचं
म्हणजे मी तुम्हाला तेच म्हटलं की त्या समाजसेवी भावनामध्ये त्या वातावरणात राहिल्यानंतर मला अटल बिहारी वाजपेयी आहेत, आमचे नरेंद्र मोदी सर आहेत, किंवा मग माझे फुफ्फाजी आहेत जे गेल्या 40 वर्षापासून हे लोकांसाठी काम करत आहेत. म्हणजे बाय प्रोफेशन ते डॉक्टर जरी असले तरी त्यांनी स्वतःची कधी OPD कधी उघडली नाही. स्वयंसेवकांमध्ये मी राहिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचे विचार हे नेहमी मला प्रेरित करत असतात की लोकांमध्ये राहणं आणि लोकांच्या समस्यांना निरसन करून देणं हे खरंच कुठेतरी प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपलं खरंच कुठेतरी देणं आहे आणि ते देणं आपण कशा पद्धतीने पूर्ण करतो हे प्रत्येकाला कुठे न कुठे संधी मिळत असते आणि ती संधी मला असं वाटतं मला आज आलेली आहे आणि निश्चितपणे मी त्याला पूर्ण मनापासून त्याला पूर्ण करेल असं मला वाटतं आहे. आताच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं का आहे, माझे जे आयडॉल आहे पॉलिटिकल क्षेत्रामधले ते आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचाच जे आहे त्यांनीच प्रेरित होऊन त्यांनी या राजकारणामध्ये येण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. मला हे सांगा, आता राष्ट्रवादीकडनं तुम्ही एक संघामध्ये काम केलेलं आहे, त्याची विचारधारा वेगळी आहे आणि राष्ट्रवादी हा पुरोगामी पक्ष आहे, तर अशा प्रकारे राष्ट्रवादीकडनं तुम्ही उमेदवारी करत आहात, हे कसं? निश्चितच म्हणजे चांगला प्रश्न आहे. पण जे मी तुम्हाला सांगितलं की विकास कामं लोकांसाठी काम करणं हे मला ह्या ठिकाणी राष्ट्रवादी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ह्यांनी जे येवला शहरासाठी केलेलं आहे, विविध जे त्यांनी उपक्रम राबवले आहेत आणि विकासाची जे घोडदौड त्यांनी सुरू ठेवली आहे येवल्यात नाही तर येवला लासलगाव मतदारसंघात, तर त्या कामांशी प्रेरित होऊन मला असं वाटतं आहे की निश्चितच माझी जी इच्छा आहे किंवा माझे जे विचार आहे ते मी माझ्या वॉर्डमध्ये त्या विकास कामे निश्चित करू शकेल. तसा तुमच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सहकार क्षेत्रामध्ये निवडणूक लढवण्याचा तुम्हाला अनुभव देखील आहे. मात्र या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा तुमचा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत आता तुमच्या प्रभागामध्ये, तर ह्या निवडणुकीमध्ये किंवा ह्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे तुम्ही कसं बघता? जसं तुम्ही सांगितलं की माझे सासरे सुशीलभाई बन्सीलाल गुजराती यांना निवडणुकीचा आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे. तर मलाही असं वाटतं आहे की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आणखीन अजून काही नवीन उपक्रम मी राबवू शकते. कारण निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी येणारच आणि ह्या प्रतिस्पर्धी मतदारांनी ठरवायचं की आपला जो उमेदवार आहे तो कसा असावा. तो एक चांगल्या घरचा शिक्षित उमेदवार असावा, एक नॉन करप्ट निस्वार्थी समाजसेवी करणारा असावा किंवा एक अनुभवातून गेलेला ज्याच्या अनुभवातून लोकांना त्याचा फायदा झालेला आहे अशा उमेदवाराला त्यांनी संधी द्यावी. कारण आमच्या संस्थेतून किंवा आमच्या उद्योगातून आम्ही विविध क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य असो ह्याच्यामध्ये आम्ही निश्चित अग्रेसर राहून हातभार लावलेलाच आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असताना चांगल्या लोकांनी राजकारणात निश्चितपणे यावे. कारण चांगली लोकच समाज हितासाठी समाजसेवासाठी हे चांगले निर्णय घेऊ शकतात. कारण राजकारणाची पातळी जी आहे ती खाली जायला वेळ लागणार नाही. तुम्ही आता प्रभागामध्ये जात आहात, मतदारांकडे पोचत आहात, तर त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळत आहे किंवा तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये किती टक्के निवडून येण्याची तुम्हाला गॅरंटी आहे? सगळ्यात पहिले तर मी असं म्हणेल का माझ्या पाठीमागे हे माझ्या 4 पिढ्यांची पुण्याई आहे. एकनाथ खेमचंद कुटुंब, बन्सीलाल दादा आणि माझे सासरे सुशीलभाई गुजराती ह्यांनी इतकी समाजसेवा आणि लोकांसाठी इतके काम केलेत का खरं त्याची पुण्याई आहे का मी जिथेही जाते मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मनापासून मिळतो आहे. तर निश्चितपणे मला असं वाटतं आहे का विजय निश्चित आमचाच असणार. मला एक सांगा, महिलांसाठी काही विशेष योजना करण्याचं काही मानस आहे? म्हणजे तुमच्या प्रभागातील शहरातील, कारण तुम्ही एक शिक्षित महिला आहात,
आणि महिलांसाठी निश्चित स्वरूपामध्ये चांगलं काम केलं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी चांगली योजना राबवली पाहिजे, तर असा काही संकल्प आहे? निश्चित. कारण मी एक गुजराती लेवा पाटीदार समाज जो आहे त्याची मी सेक्रेटरी आहे आणि आमच्या महिलांसाठी मी बरंच काही उपक्रम राबवत असते. तर मला तेच माझं ध्येय आहे की मी येवलेकरांच्या ज्या महिला आहेत किंवा येवलेकरांच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार करावा, ज्याच्या माध्यमातून मी विविध समाजसेवा आहेत, विविध त्यांच्या ज्या कार्यकौशल्य आहे त्यांना मी त्याचा अनुभव किंवा त्यांना शिकवून त्यांच्या माध्यमातून नवीन रोजगार म्हणा की नवीन जे त्यांचे रोजगार आहे त्याच्यामध्ये वृद्धी म्हणा, का कुठेतरी हे सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या म्हणजे आपण जे म्हणतो बाय वुमेन फॉर वुमेन असा कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची माझी इच्छा आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. नुसतंच फक्त त्यांचं डेली रुटीन नसून जे मला स्वतःला म्हणजे आरोग्य आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्याचं मला महत्त्व असून मी स्वतः एक टेनिस खेळाडू आहे आणि मला असं वाटतं की ज्या मुली आपल्या ज्या महिला आपल्या समाजात आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या स्वतःच्या हेल्थबद्दल पण प्रिकॉशन्स राहावं आणि आपल्या डेली रुटीनमध्ये हे प्रिकॉशन्स ठेवून त्यांनी त्यांचा रोजगार आणि परिवार सांभाळावा. मला जे आहे अर्निंग सोबत जे आहे माणसाची हेल्थसुद्धा महत्त्वाची आहे. निश्चित आणि महिलांसाठी जे आहे असं जी ग्रीन जिम असेल किंवा हेल्थ क्लब असेल असा काही संकल्प आहे? ते तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की कारण तुम्ही जसं एक खेळाडू आहात निश्चित म्हणजे अ हेल्दी माइंड लिव्ज इन अ हेल्दी बॉडी, म्हणजे हे जे वाक्य आहे याच्यामध्ये असं मला जाणवतं की प्रत्येक महिलांनी स्वतःच्या शरीराची काळजी ही घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत महिलांसाठी जे त्यांना माहिती नाही आहेत, म्हणजे ते त्यांना माहिती करून देणं, त्याचा उपभोग त्यांनी घेणं आणि स्वतःकडे खरंच खूप म्हणजे मानसिक लेवल पर शारीरिक लेवल पर लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. सकाळचा रुटीनमध्ये आम्ही जिथे क्लबमध्ये जातो तिथे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि ह्याचा उपभोग त्यांनी घ्यावा आणि त्या प्रकाराची तिथे सुविधा मी निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात मी माननीय समीर भाऊ भुजबळ आणि पंकज भाऊ भुजबळ यांना विनंती आम्ही केलेलीच आहे आणि त्यांनीसुद्धा ती मान्य करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे निश्चितपणे काहीतरी मोठा प्रकल्प करू. म्हणजेच शेवटी हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं. नक्कीच माणसाचं आरोग्य ही तेवढंच महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही जे आहे कार्यरत असाल. निश्चित स्वरूपामध्ये निवडून आल्यानंतर तुमच्या हातून या चांगल्या स्कीम्स घडो. महिलांसाठी जे आहे मार्गदर्शन, कारण शासकीय योजना तर असतात बरोबर. परंतु त्याची माहिती नसल्या कारणाने त्या शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचू पोहोचत शकत नाही. नाही आणि त्याच्यासाठी अवेअरनेस हवा आहे, बरोबर. त्यांच्यासाठी शिबिर हवं आहे. असं काही तुमच्या ह्याच्यामध्ये काही विजन आहे का अशा प्रकारे काही शिबिरांचं आयोजन करावं आपण? निश्चित, म्हणजे विविध वर्कशॉप्स असतात, व्यवसायाशी रिलेटेड असतात का ज्या कमी निधीतून आपण महिलांपर्यंत ते आपण त्यांना शिकवू शकतो, त्याचं प्रशिक्षणही घेऊ शकतो आणि त्या विविध योजनांचा त्यांना. सोशल मीडियाचा काळ आहे, निवडणुकीच्या पद्धती बदललेल्या आहेत, तर ही निवडणूक सोपी वाटते का? निश्चितच मला जेव्हा मी प्रचारासाठी लोकांपर्यंत पोचते तर माझ्या सासऱ्यांनी माझ्या कुटुंबाने केलेले समाजकार्यामुळे मला खूप चांगला प्रतिसाद तिथून मिळतो आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर राहणारे जे माझे सहकारी आहे, नातेवाईक आहे, कुटुंबीय आहे, मित्र मैत्रिणी आहे, हितचिंतक आहे, त्यांनीसुद्धा अहोरात्र खूप मेहनत घेतलेली आहे. मला सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची मदत लागलेली आहे आणि त्याच्यासाठी असं मला वाटतं की हे सगळं चुनाव माझ्यासाठी खूप सोपं होणार आहे आणि जनतेचा खूप चांगला प्रतिसाद त्यासाठी मला मिळतो आहे. निवडून आल्यानंतर प्रभागाच्या जनतेसाठी आणि येवल्याच्या शहरवासियांसाठी काय करण्याचा तुमचा मानस आहे, तुमचं काय व्हिजन आहे? कारण तुम्ही एक युवा आहात आणि त्यामुळे तुम्ही जे आहे तुमचं एक व्हिजन असेल नगरपालिकेसाठी, शहरासाठी काय व्हिजन आहे?
सर्वप्रथम तर मी हे सांगेल का कदाचित भरपूर लोकांना हे माहिती नसेल, पण आपली येवला नगरपालिका जी आहे ही महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी नगरपालिका आहे. म्हणजे आपल्या नगरपालिकेला 166 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या नगरपालिकेमध्ये माझे सासरे जे पंजोबा सासरे होते ते एकनाथ खेमचंद गुजराती ह्यांनीसुद्धा काही काळ नगराध्यक्षपद हे भूषवलेलं आहे. त्यामुळे येवल्याच्या विकासामध्ये लेवा पाटीदार समाजच नव्हे तर सगळ्या समाजांचा खूप मोठा हातभार आहे. त्यामुळे निश्चितच भरपूर लोकांना माहिती नसेल, पण आमच्या समाजाचे गौरवस्थान माननीय केशवरावजी पटेल आणि ठाकूरभाई पटेल ह्यांनी जेव्हा ते नगराध्यक्ष होते तेव्हा येवल्याची जी पाईपलाईन आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आणि पुढीलसुद्धा जे आपल्या महिलांच्या ज्या समस्या आहेत ते मेन म्हणजे पाण्याचे, स्वच्छताचे आणि जे आजूबाजूला जे महिलांचे आपले पाण्याची जी समस्या आहे म्हणजे महत्त्वाचं स्वच्छ पाणी, उच्च दाबाचं पाणी आणि त्याचबरोबर स्वच्छताचं देखील मोठी गरज आहे. जसं महिला घरात स्वच्छता ठेवतात तसंच आपल्याला अपेक्षित असतं की घराच्या बाहेरसुद्धा चांगली स्वच्छता आणि सुशोभीकरण असावं. त्या कारणास्तव जे आपले विविध रस्त्यांवरचे जे चौक आहेत जसं शिवाजी पुतळा आहे, राणाप्रताप चौक आहे, काळा मारुती परिसर आहे, ह्याचासुद्धा सुशोभीकरण हे करणं हे माझ्या योजनांमध्ये आलेलं आहे. आणि ज्या रस्त्याच्या पलीकडच्या ज्या भुयारी आहेत, जे गटारी आहेत त्यासुद्धा बंद करून आणि भूमिगत गटारी करण्याचा जेणेकरून पार्किंगच्याही काही समस्या हल होतील असं सगळं निर्धार आणि योजना माझ्या मनात आहे. त्या निश्चितपणे मी नगरसेविका जर झाले तर पूर्ण करायचा प्रयत्न करेल. निश्चित पॅरल मॅडम, तुम्हाला प्रभागातील लोक निवडून देतील. तुम्ही युवा आहात आणि तुमच्या अनेक महत्त्वाकांक्षा देखील आहे. स्वतःविषयी काही माहिती द्या तुमची, कारण मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मध्य प्रदेशला बिलॉंग करतात बिलकुल. आणि तरीही मराठीवरती तुमची चांगली कमांड आहे थँक्यू. आणि त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी शहरातील लोकांना तुम्ही काम करू शकतात. तर मला तुमच्या स्वतःची काही माहिती द्या. माझ्याबद्दल मी सांगेल का एका चांगल्या कुटुंबात माझं बाळपण गेलेलं आहे आणि मी म्हणेल का माझं भाग्य आहे का माझे घरच्यांकडून मला खूप काही बाळकडू मिळालेलं आहे. एक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मला जाण्याची संधी मिळालेली आहे आणि हे घरचं वातावरण आमचं असं होतं की जेणेकरून मला प्रत्येक गोष्ट लवकर शिकायची आणि विविध गोष्टी शिकून त्याचा मी उपयोग आमच्या जे जीवनात आहे मी करत असते. शाळेमध्ये असताना सामाजिक कार्य असो किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज असो किंवा बाहेरच्या पण भरपूर काही गोष्टी आहेत जे आपण म्हणतो की फक्त मुलं करू शकतात, ते देखील मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझं रिझल्ट्स ही तसे आलेले आहेत का मला ऑलराऊंडर ही पदवी मला शाळेत म्हणायचे. तर त्या घरातसुद्धा ऑलराऊंडर आहात का? माझं शिक्षण देखील मी डिप्लोमा होल्डर आहे आणि लग्न थोडं लवकर झालं त्याच्यामुळे लग्नानंतरही मला तशीच साथ मिळालेली आहे का जेणेकरून मी हे माझे जे सगळे स्किल्स आहे ते मी इथे त्याचा उपयोग करून आणि आमच्या परिवारात आणि समाजकार्यामध्ये त्याचा मी हातभार लावू शकते आहे. तुम्ही समाजकार्य करतात आणि राजकारणामध्ये आहात, तर आता किती सपोर्ट आहे? तुमचे पती आहेत यती गुजराती, त्यांचं सुद्धा नाव आहे शहरामध्ये, त्यांचा किती सपोर्ट आहे? निश्चित त्यांचं पूर्ण सपोर्ट असल्याशिवाय मी इथे येऊ शकले नसते, कारण त्यांनाही वाटतं आहे का जसं एक पुरुष फुल टाईम समाजसेवा नाही करू शकत, पण एक महिला असून मी देखील हातभर त्या कार्यात लावू शकते आणि त्यामुळे एक कॉम्बिनेशन करून आम्ही निश्चितपणे येवलेकरांसाठी काहीतरी. ह्या होत्या पारुल गुजराती, प्रभाग क्रमांक 10 मधनं त्या उमेदवारी करत आहात आणि त्यांच्याशी आपण दिलखुलास अशी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. मला हे सांगा मॅडम, आता न्यूज लोकतंत्राच्या 18च्या माध्यमातून किंवा या व्यासपीठावरनं तुम्ही तुमच्या प्रभागातील जनतेला काय आव्हान करणार आहात किंवा काय संदेश देणार आहात? येवला शहराच्या प्रभाग क्रमांक 10
अ मध्ये महिला गटातून हे राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ ह्या चिन्हावरून मी उमेदवारी करीत आहे. समस्त बंधू भगिनींना ही माझी विनंती आहे का त्यांनी अधिकाधिक मत देऊन मला विजयी आणि यशस्वी करावा. आपण आपले बहुमूल्य मत देऊन नगरसेविका म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती विशेष.